Hey guys, hello. So now today we are making a perfect soft chocolatey eggless chocolate dora cake or pancake. So let's get started. तर पहिला आपण इथे चॉकलेट स्प्रेड बनवूया जे आपण सँडविच करणार आहोत 2 डोरा केकच्या मध्ये. तर त्यासाठी फर्स्ट आपल्याला इथे हाफ कप मिल्क त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, 1/4 कप पावडर शुगर, 1.5 टेबलस्पून कोको पावडर अँड हाफ टीस्पून कॉर्नफ्लोअर. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. सगळ्याच्यातले लम्स आपल्याला डिझॉल्व करायचे, तरी मगच आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती ऑन करायची आहे. तर हे मी हाय फ्लेमवरती चांगलं थिक करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बटर ऍड करायचं आहे आणि तेही चांगलं मिक्स करायचं आहे. जास्तीत जास्त ह्याला 5 ते 10 मिनिटं लागतात रेडी होण्यासाठी आणि आपल्या इथे चॉकलेट स्प्रेड तयार आहे. हे चिल करून आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे. तर आता आपण पॅनकेकचं बॅटर बनवूया. त्याच्यासाठी आपल्याला इथे 1 कप ऑल पर्पज फ्लॉवर मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हाफ कप पावडर शुगर ऍड करायची आहे. नंतर आपल्याला इथे 1/4 कप कोको पावडर अँड 1/4 कप मिल्क पावडर ऍड करायची आहे. नंतर आपल्याला इथे हाफ टीस्पून बेकिंग पावडर अँड 1/4 टीस्पून बेकिंग सोडा हे चांगलं स्ट्रेन करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून कॉफी पावडर स्ट्रेन नक्की करून घ्या, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ड्राय इंग्रेडियंट्स आपल्याला स्ट्रेन करूनच घ्यायचे आहेत. मिक्सरने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 कप वॉर्म मिल्क किंवा रूम टेम्परेचरचं मिल्क ऍड करायचं आहे. वॉर्म मिल्क ऍड केलं तर खूपच बेटर होईल, थोडंसं कोमट असं. आणि हे चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त फास्ट ही आपल्याला मिक्स नाही करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 2 to 3 ड्रॉप्स ऑफ व्हॅनिला एसेन्स ऍड करायचं आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता, रनी कन्सिस्टन्सी आहे. पॅन आपल्याला लो फ्लेमवरती हीट करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला बटर ऍड करायचं आहे आणि टिश्यू पेपरनं आपल्याला हे चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. सगळ्या साईडून बटर नक्की लावा पॅनला, पॅनकेक खाली स्टिक होत नाही. त्याच्यानंतर मी ते 1/4 कपचा मेजरमेंटचा कप असतो तो घेतला. त्या मेजरमेंटने मी सगळे पॅनकेक बनवलेले आहेत. त्याच्याकडे काय होतं की पॅनकेक इक्वल साईजचे आणि इक्वल शेपमध्ये होतात. मी थोडंसं स्प्रेड केलंय. आता लो फ्लेमवरती, लो टू मीडियम फ्लेमवरती मी याला कुक केलंय. वरून असं जर तुम्हाला दिसायला लागलं ना, त्याचे जे बबल्स आहेत ते सगळे फुटल्यानंतर आपल्याला हे फ्लिप आउट करायचंय. मी खूप केअरफुली सगळ्या साईडून ह्याला मोकळं करून मग हे फ्लिप केलं. तुम्ही बघू शकता किती छान पॅनकेक झालाय. वरती स्ट्रक्चर असा प्लेन आल्यावर समजायचं पॅनकेक आपला खूप छान होतो. असेच आपण सगळे पॅनकेक रेडी करून घ्यायचे आहेत. तर मी तिथे 2 पॅनकेक घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आतून ही स्ट्रक्चर किती छान झालंय. तर याच्यावरती आपलं जे चॉको स्प्रेड होतं ते चांगलं स्प्रेड भरपूर स्प्रेड करा. चॉकोलेट स्प्रेड हे खूप छान झालंय, त्यामुळे पॅनकेकला खूप छान टेस्ट आली आहे. तर आपल्या इथे परफेक्ट सॉफ्ट फ्लफी चॉकलेटी एगलेस पॅनकेक तयार आहेत. यू शुड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.